अनुदान या ठिकाणी लावलेलं काय आहे? कुऱ्हाडीचा हा जो महाजनकोचा तलाव आहे हा 272 हेक्टरमध्ये आहे. मागच्या 20 वर्षापासून इथे ज्या पद्धतीने जलपर्णी झाली आहे, गाळ साचलेला आहे, हा सर्व गाळ काढून या ठिकाणी जलपर्णी काढून या तलावाला स्वच्छ सुंदर करण्याची योजना तयार केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी हा तलाव NMRDला दिलेला आहे. आता NMRD या तलावाचं मेंटेनन्स करणार आहे, पण महाजनको पाणी वापरणार आहे. या तलावातून येणारं पाणी वीज तयार करण्याकरता जातं आणि वीज तयार करून उरलेलं पाणी या ठिकाणी वापस येतं. या तलावाचं रिजन्युएशन करण्याकरता आमच्या महाराष्ट्र शासनाच्या सचिव जयश्री भोजजी या ठिकाणी आलेले आहेत. मेंबर सेक्रेटरी आलेले आहेत. आज त्याचा एक या जलपर्णी पुन्हा येऊ नये आणि याचा व्यवस्थित पर्यटन केंद्रामध्ये याला तलावाला शिफ्ट करता येईल, साफ स्वच्छ करून. या ठिकाणी काही हाऊस बोट होतील, काही रेस्टॉरंट बोट होतील, हनुमानजीचं दर्शन बोटनी करता येईल, असं वगैरे योजना आम्ही तयार केली आहे. पण आधी महत्त्वाचं काय तर हा तलावाचं शुद्धीकरण करणे, या तलावाला खोलीकरण करणे, या तलावाला निरीच्या माध्यमातून काही एक्सपर्टी घेऊन त्या ठिकाणी चांगला करणे ही योजना आहे. साधारण हनुमान मूर्तीचं उद्घाटन लवकरच होणार आहे, त्याचं लोकार्पण होणार आहे. तिथे जनतेच्या दर्शनाकरता आम्ही हनुमानजीची मूर्ती या ठिकाणी साधारण बेस पकडून 191 फूट आहे, अशी ती 163 फूट आहे. पण बेसपासून जर फाउंडेशन पकडलं तर 191 फूटची उंची देशातली सर्वात उंच हनुमानजीची मूर्ती आहे. याला आम्ही जनतेच्या दर्शनाकरता आता करतो आहे. मला असं वाटतं की एक चांगल्या पद्धतीचं एक पर्यटन केंद्र व्हावं. नागपूरच्या जवळ 10 किलोमीटर असलेलं या ठिकाणी वॉटर स्पोर्ट व्हावा, या ठिकाणी स्कायवॉक व्हावा, असे अनेक प्रयत्न आम्ही करतो आहे. निश्चितपणे पुढे जातो आहे. आज राज्यात एक महत्त्वाचा पॉलिटिकल विषय सुद्धा आहे, ते पण विचारावं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा विलिनीकरण काँग्रेसमध्ये व्हावा, संजय राऊत बोलले होते. आज नाना पटोले बोलले की शरद पवारांकडून हा प्रस्ताव खूप आधीच आमच्याकडे आला होता. मला वाटत नाही की शरद पवार साहेब किंवा सुप्रियाताई सुळे जसा निर्णय करतील. निर्णय केला तर शुभेच्छा आहे त्यांना, पण काँग्रेसचं काय त्यांचा इतिहास राहिला हे पवारसाहेब आणि सुप्रियाताईला माहिती आहे. काँग्रेसमध्ये कोणी कोणाला विचारत नाही. एका घराणेशाहीमध्ये पक्ष पुढे जातो आहे. अशा पक्षामध्ये जिथे सार्वजनिक स्वरूपाने कुठलाही निर्णय होत नाही, जिथे कुठलाही कोर कमिटी किंवा त्या ठिकाणी काही पार्लमेंटरी बोर्डात निर्णय होत नाही, एकाधिकारशाही चालतं, अशा पक्षामध्ये मात्र मला असं वाटतं फार काही कोणी जाणार नाही. आणि काँग्रेस पार्टी आता अशी झाली आहे, तिला शेवटची घरघर लागलेली आहे. त्यामुळे डुबत्या जहाजात मला वाटतं कोणी बसणार नाही. सर, या सगळ्या चर्चेमुळे शरद पवार गटाचे काही आमदार भाजप प्रदेशाध्यक्षांना भेटून आलेले आहे आणि काही आमदार भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या वाटेवर आहेत. जर शरद पवार गट काँग्रेसमध्ये गेला तर तरला काही राजकारणामध्ये अर्थ नाही. जेव्हा परिस्थिती तेव्हा बघू. पण प्रश्न असा आहे की मला वाटतं डुबत्या जहाजात कोणी बसायला तयार नाही. काहीतरी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. ज्याचे जहाज डुबते आहे, ज्या ज्या पक्षाचे ममता बॅनर्जी, ज्या ज्या पक्षाचे जहाज डुबत आहेत ते डुबत्या जहाजात बसतील. पण ज्याला काहीतरी स्कोप आहे राज्याच्या राजकारणात, देशाच्या राजकारणामध्ये, ते काय काँग्रेस पार्टीच्या जहाजात बसणार नाही. कुठेतरी काँग्रेसच अशी चर्चा घडून आणत आहे असं वाटतंय का? मला वाटतं उगीच चर्चा करताय. काँग्रेस पार्टीचं त्या ठिकाणी महत्त्व वाढण्याकरता काँग्रेस पार्टी डुबत चालली आहे, तिला पुन्हा कसं त्या ठिकाणी प्रकाश झोतात आणता येईल याकरता करतायत. ते धर्मनिरपेक्ष मतं एकत्रित व्हावे आणि धर्मनिरपेक्ष मतं एकत्रित करून भाजपला लढा द्यायचा अशी भारतीय जनता पार्टी अलायन्स 51% मतावर गेली आहे. कुठलेही किती एक केलं तरी 51% मतं म्हणजे जिंकणारा असतो. भारतीय जनता पार्टी आणि अलायन्स 51%चे राजकारण करतायत, विकासाचे राजकारण करताय. 51% लोकांना मतदान NDAला व्हावं याकरता आम्ही काम करतो आहे. आमचे प्रधानमंत्री देशामध्ये लोकप्रिय प्रधानमंत्री म्हणून 12 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करताना एक त्या ठिकाणी